मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? अहो घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भय कथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे रात्र अमावस्याची. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा. रात्र अमावस्याची. रात लय झाली होती. गजा भराभर रस्ता निस्तारत होता. मायनं सकाळी सांगितलेलं 9 आणि 10च्या मध्ये आमुष्य आहे, इदोळाच निघ. पण मालकानं धरून ठेवलं नव आणि हे उशीर झाला. गजाची लय चिडचिड होत होती. रस्ता तसा रोजचाच, पण आज का कुणास ठाऊक लय भीती वाटत होती. काहीतरी वांगाळ होणार असं त्याला पक्क वाटत होतं. तसा तो देवाचा माणूस आणि पैलवान गडी, मग चोराची आणि दरोडेखोराची अजिबात भीती नव्हती. पण त्याचं मन लय धाकधुकत होतं. गाव अजून 2 कोसावर होतं. मालकाकडं आज मटणाचा बेत होता. सोबत आईसाठी ती बांधून डब्यातनं मटण आणलं होतं. आणि ह्यो पैलवान हावऱ्यागत तिथं मटणावर ताव मारलेला. म्हणून अंगात सुस्ती आणि डोळ्यावर झोप आणि मनात भीती अशी गजाची गत झालेली. रस्ता तसा गावाच्या विशी बाहेरचा. वेस संपल्यावर पंचमुखी मारुतीचं देऊळ, त्याचं दर्शन व्हायचं. वेशी बाहेर 2 रस्ते होतं. त्याच्या दोन्ही बाजूनं मोठ्याली झाडं होती, अगदी ठुमदार. अमावस्याच्या रात्री ती यताळाच्या सभसारखी दिसायची. आणि आता ती रात बी जवळ येत होती. गजा चालताना पायाखालच्या पाल्याचा चुरुम चुरुम असा आवाज येत होता. बाकीकड सगळी स्मशान शांतता होती. गजा मधीच थांबून इकडचा तिकडचा कानोसा घ्यायचा. तो असाच थांबला होता. त्याने इकडं तिकडं नजर फिरवली, कुणी बी नाही. मग त्याने एक पाऊल उचललं, तसा आवाज आला. छम 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 असा आवाज यायला लागला. पुढच्या पावलाला बी असंच. 4-1 पावलं चालला, खरं आवाज काही पिछा सोडना. त्यानं थांबून बघितलं, पायात काय अडकलंय का? तर नाही, पायात पण काय अडकलं नव्हतं. तसाच तो पुढं चालला तर काकणाचा बी आवाज यायला लागला. गजाला आता कळायचंच बंद झालं. तो हाय तिथंच थांबला. डाव्या बाजूला झाडामागं पदार हल्लेला दिसला. त्यानं निरखून बघितलं. तो पदर ना पांढऱ्या ना हिरव्या रंगाचा. कारण माणसं सांगायची की भूतीने पांढऱ्या साडीत आणि हिरव्या लुगड्यात दिसतात. मग ते भूत नाही ही पक्क केलं आणि जरा लांबूनच विचारलं, कोण हाय? पण तिकडून काय आवाज नाही. 2दा-3दा विचारलं. मग 4थ्या बारीला त्या बाईच्या गुरगुरण्याचा आवाज आला. मग गजानं अगदी काकुळतीने विचारलं, अहो कोण हायसा? सांगा की, आणि इतक्या रात्रीचं इथं काय करतायसा? अहो नवऱ्यानं बाहेर काढलं या, लय भूक लागल्या बघा, पोटात अन्नाचा कण सुधीक नाही. ती बाई झाडामागूनच बोलली. त्या बाईचा नाजूक आवाज ऐकून गडी बोलला. मनोमन स्वप्न बी रंगवायला लागला. थोड्या वक्ताआधी भीतीनं ज्याचं धोतर हिरवं पिवळं होणार होतं, तोच गजा आता मर्दाने आवाज आणत म्हणाला. समजून तिला सांगायला लागला, अव मग कुठं तरी निवाऱ्याला राहायचं, असं रात्रीचं कशाला पाय हिंडतायसा? तशी ती बाई म्हणली, मला आवडतंय असं फिरायला रातचं. गजाने विचार केला, बाय लय रंगेल दिसतीय, गावाची तरी वाटत नाही, नेऊया घराकडं, होयाचं ते होईल. मग म्हणाला, अव खरं असं रातचं बरं दिसत नाही, चला माझ्या घरी, वाईस खाऊन घ्या आणि एक रात काढा आमच्या संग. म्हणजे घरी मी आणि आई असतोय नव, म्हणून म्हणलं आमच्या संग. चला. तुम्ही असं म्हणता त्या झाडाच्या जरा जवळ जाऊन थांबला. ती बाई, नको आव, कसं तरी वाटतं या.
पण गजा काय ऐकना. हिला आज घरी न्यायची म्हणजे न्यायची असं त्यानं ठरवलेलं आणि ती बी ऐकना. गजा हळूहळू झाडाच्या समोर आला. तेवढ्यात ती म्हणाली, ए मला मटण पाहिजे, तुझ्या हातातला तो डबा माझ्याकडे दे. ती बाय कुरकुरायला लागली. मगा तर न अक्षरेसारखी बोलणारी बाय आता गुरगुरत बोलत होती आणि गाड्याच्या आवाजात बोलत होती. यव्वाना गजा झाडाच्या समांतर बाजूला आला होता. हे शब्द कानावर पडायला आणि ते समोरचं दृश्य दिसायला एकच गाठ झाली. पिंजारलेलं केस, डोळ्याच्या जागी नुसतं खोलखट्ट, नाकात मोठ्याली नथ आणि लाल भडक जबडा नुकतं ताजरागात केल्यासारखं दिसत होतं. आणि अंग कसलं, ती तर धुराचा लोटच होता आणि त्यावर नुसतं साडी नेसलेली. गजाची तर दात खिळीच बसली. त्यात बी बाय जवळ यायला लागली, गुरगुरायला लागली, मटण पाहिजे मला, मटण अशी म्हणायला लागली. गजाचं धोतर तिथंच वल्ल झालं. हातातलं सगळं टाकून तो गडी जो पळाला तो गावाच्या येशीतल्या मारुतीच्या देवळातच थांबला. त्याला धरधरून घाम फुटलेला, काळीच धडधडत होतं. देवळात जाऊन गजानं अंग टाकलं. ते कोंबडा वराडल्यावर तो उठला. 4 दिवस तिथंच मटण पाहिजे, मटण पाहिजे असा करत हिंडला. परत कुठं गायब झाला ते कळालं बी नाही.